तर आज ठाणे लोकसभा मतदारसंघ जो आहे हा तसा भीमशक्ती शिवशक्तीचा गड आहे आणि या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहेत नरेश म्हस्के यांना महायुतीचं तिकीट मिळालेलं आहे आणि धनुष्यबाण जे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या पासून जे धनुष्यबाण शिवसेनेला मिळालं ते धनुष्यबाण आता एकनाथ शिंदेच्या सोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी नरेश म्हस्के यांना जे शिवसेनेला मानणारे लोक आहेत, बाळासाहेबांना मानणारे लोक आहेत, आनंदीला मानणारे जे लोक आहेत, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो आमचा समाज आहे हा सगळा समाज नरेश म्हस्के यांच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि जय भीम आहे आमच्या गाठीशी. मग आम्ही का राहणार नाही नरेश म्हस्के यांच्या पाठीशी? त्यामुळे नरेश म्हस्के यांच्या पाठीशी आमची सगळी भीमशक्ती उभी राहणार आहे. आणि आज मुख्यमंत्र्यांच्या सोबत जवळजवळ 3 तास आमची जी रॅली आहे ती निघाली आणि अनेक वस्त्यांमध्ये उत्स्फूर्त अशा पद्धतीचा प्रतिसाद लोकांचा होता. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ठाणे हे जे आहे हे शिवसेनेचा पालिकेला राहिलेला आहे आणि खरी शिवसेना जी आहे तिथं ते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे आणि त्यामुळं ठाण्याचा जो मतदार आहे तो नरेश म्हस्के यांना मतदान करेल आणि 20 तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून नरेश म्हस्के यांना प्रचंड मतांनी विजय करेल असा मला पूर्णपणे विश्वास आहे. मला असं वाटतं की शरद पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वीच काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा होता. तसं ते काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहे आणि मी ज्यावेळेला त्यांच्यासोबत होतो त्यावेळेला मी त्यांना सल्ला दिलेला होता की आपण आपला जो पक्ष आहे आपला पक्ष हा आपण काँग्रेसमध्ये विलीन करायला हवा. तर आता त्यांनीच आता अशा पद्धतीचं मत व्यक्त केलेलं असल्यामुळं भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जो पवार साहेबांचा आहे तो नक्की काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकेल. पण राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली किंवा मल्लिकार्जुन खरगेच्या नेतृत्वाखाली पवार साहेबांसारखा जो ज्येष्ठ नेता आहे तो कसा काम करेल. मला या संबंधामध्ये माझं मत हे आहे की आता विरोधकांकडे दुसरा कुठलाही मुद्दा राहिला नाही आणि विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतो आहोत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं देशाला संविधान जे आहे तेवढं पवित्र आहे की कुठल्याही धर्मग्रंथापेक्षाही त्याचा मोठा सन्मान आहे आणि धर्मामध्ये आपल्या धर्मग्रंथाला सन्मान आहे. पण देशाचा विचार केला तर देशामध्ये संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे नेते आहेत. नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून देशभर पाळण्याचा आदेश दिलेला आहे. नरेंद्र मोदी यांनी संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारकं कामं पूर्ण केलेली आहेत ती काँग्रेसच्या काळामध्ये झाली नव्हती आणि एवढी अशा पद्धतीची अनेक कामं केलेली असल्यामुळं मला असं वाटतं की नरेंद्र मोदी संविधान बदलण्याचा विषय येत नाही आहे. जाणीवपूर्वक दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सातत्यानं संविधान बदलणार. लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही बिलकुल धोक्यात नाही.